लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पंचवटी कारंजेतील अंबिका रेस्टॉरंटमध्ये मिसळ खाण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनं रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून अज्ञात व्यक्तीनं 5 लाख रुपयांची रोकड लंपास केलेली आहे। ही घटना बुधवारी 6 मार्च रोजी भरदिवसा दुपारच्या सुमाराला घडलेली आहे। याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। विशेष म्हणजे पंचवटी कारंजा पोलीस चौकीपासून अगदी हक्केच्या अंतरावर रोकड लंपास झाल्याची घटना घडल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे। या रोकड चोरी प्रकरणी पंचवटी कारंजा येथे राहणारे आशिष पंडित यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। बुधवारी दुपारी पंडित यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत 5 लाख रुपयांची रोकड ठेवली होती। दुपारी 12 वाजेच्या सुमाराला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दुचाकीच्या डिक्कीचे लॉक उघडून त्यातील 5 लाख रुपयांची रोकड चोरून नेलेली आहे। या घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दुचाकी वाहनाच्या डिक्कीतून रोकड चोरी करणाऱ्याचा शोध सुरू केलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।